बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। अधिवेशन संपलं तरी रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्र्यांशिवायच आहे। रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय शिंदे आणि दादांच्या कोर्टात आलाय। या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय घेणार आहेत। रायगड रोपवे परिसरातून महायुतीच्या मंत्र्यांनी एकत्रित प्रवास केलाय। मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांनी एकत्र प्रवास केला, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याच्या चर्चा आहेत। कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिलाय। शिंदेंनी सांगितल्यानं शिवसैनिक गप्प असल्याचं शंभूराज देसाई म्हटलं। कुणी 3rd डिग्री द्यायचा प्रयत्न करत असेल तर या राज्यात तालिबानी राज्य आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केलाय। जर कुणी तुम्हाला दुखावणारं वक्तव्य केलं तर त्यासाठी कायदा आहे असं राऊत म्हटले। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला। सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगरमध्ये महिला शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवला। प्रशांत कोरटकरची पोलिसांकडून गेले 3 दिवस कसून चौकशी करण्यात आली। या तपासातून अनेक खुलासे समोर आलेत। पळून जाण्यासाठी कोरटकरनं स्वतःची कार वापरली, त्यानंतर स्वतःच्या कारच्या नंबरवरून पोलिसांना सापडू नये यासाठी एका मित्राची कार वापरली असल्याची माहिती तपासात समोर आल्याचं सूत्रांकडून कळतंय। बीडच्या महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। 3 एप्रिलनंतर ही भेट होणार असून ज्ञानेश्वरी मुंडे न्यायाची मागणी करणार आहेत। 17 महिन्यांपासून मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या समित्या जाहीर करण्यात आल्या, मात्र या समित्यांमध्ये वादाच्या भोवऱ्यात असलेल्या धनंजय मुंडेंना स्थान मिळालेलं नाही। दुसरीकडे छगन भुजबळांना देखील कोणत्याही समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही। कोकणात महायुतीत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई रंगलेली पाहायला मिळाली आहे। संगमेश्वराच्या सरदेसाई वाड्याची जागा योगेश कदमांनी भेट घेतल्यानंतर देण्यात आली असा दावा रामदास कदम यांनी केला आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योगेश कदम यांना घेऊन यावं असं आवाहन रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेंना केलंय। सांगलीच्या विटा येथे भाजपच्या वतीनं रोहित पवारांविरोधात आंदोलन करण्यात आलं। सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकरांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड रोहित पवार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। पुण्यात सराईत गुन्हेगारांचा मोठा ताफा रस्त्यावर येत मिरवणूक काढण्यात आली। सराईत गुंड मंगेश कदमनं मोठ्या ताफ्यासह एका नेत्याच्या वाढदिवसाला हजेरी लावली। हत्येतील आरोपीनं पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दाखवण्यासाठी ही रॅली काढली। वडगाव शेरी परिसरात सातत्यानं पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही ठोस उपाययोजना होत नसल्यानं नागरिकांनी आमरण उपोषण केलं। यावेळी आंदोलनस्थळी मडकं फोडत पालिकेचा निषेध केला। मानधन वेतनात 15% वाढ करण्यात यावी, तसंच नियमानुसार इतर सोयी सुविधा देखील देण्यात याव्यात या मागण्यांसाठी मालेगाव पालिकेच्या सफाई कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं। कोल्हापूर खंडपीठ निर्माण व्हावं म्हणून पंढरपूर ते कोल्हापूर अशी रथयात्रा काढण्यात येणार आहे। या रथयात्रेत पंढरपूर येथून श्री विठ्ठल रुक्मिणीला साकडं घालून सुरुवात होणार आहे। कोल्हापूर इथे श्री महालक्ष्मी देवीला साकडं घालून रथयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्याच्या श्री क्षेत्र वडूबुद्रुक या गावी उद्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा 336वा पुण्यतिथी दिन संपन्न होणार आहे। छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीवर महाअभिषेक होणार आहे। वाशिम जिल्ह्यातील 4 कृषी उत्पन्न बाजार समित्या मार्च एंडमुळे 1 आठवडा बंद राहणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मार्च अखेर पीक कर्जाची परतफेड आणि आर्थिक व्यवहारासाठी शेतमाल विकण्याची घाई असलेल्या शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुलांची मागणी वाढली आहे, त्यामुळे बाजारात सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय। मार्केट यार्डही फुलांनी बहरलाय आणि ताज्या रंगबिरंगी फुलांनी सर्वांनाच आकर्षित केलंय। काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या आईचं निधन झालं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीतील निवासस्थानी जात नवनीत राणांची सांत्वनपर भेट घेतली। खेड तालुक्यातील परसूल गावात भीषण पाणी टंचाई जाणवत असल्यानं दररोज 2च हंडे पाणी घेण्याचा नियम केला होता, मात्र फक्त दंडासाठी नाही तर सर्वांवर पाणी जपून वापरण्याचं वचक बसावं म्हणून 2 हंड्यांचा नियम लावण्यात आल्याचं स्पष्टीकरण गावकऱ्यांनी दिलंय। कोकणातील काजू, आंबा, सुपारी आणि नारळ बागायतदारांना त्रासदायक ठरत असलेल्या माकडांच्या उपद्रवावर वन विभागानं मोठं पाऊल उचललंय। हा प्रश्न सोडवण्यासाठी वन विभागानं मंकी रेस्क्यू ऑपरेशन राबवल्यानं बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला।
नागपूरमधील संवेदनशील भाग आणि हिंसाचार झालेल्या भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। बहुचर्चित निवती समुद्रातील पाणबुडी प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे। यासाठी नौदलाची गुलदार ही बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे। या पाणबुडी प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधता पर्यटकांना पाहता येणार असून येत्या 6 महिन्यात या प्रकल्पाला चालना मिळणार आहे। बीडच्या केज पोलीस ठाण्याबाहेर एका ऊसतोड कामगारानं त्याच्या पत्नीसह आत्मदहनाचा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ टळला। अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलाय, मात्र जिल्ह्यातील पाण्याच्या साठ्याची स्थिती यावर्षी चांगली आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। चैत्र पौर्णिमा यात्रेत भाविकांसाठी तुळजाभवानी देवीच्या मंदिराचं मुख्य शहाजी राजे महाद्वार बंद राहणार आहे। या कालावधीत भाविकांना कुंभार गल्ली मार्गे दर्शन मंडपात सोडण्याचा निर्णय मंदिर संस्थांकडून घेण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये रानटी हत्तींनी थैमान घातले। हत्तींच्या हैदोसामुळे शेतकरी त्रस्त झालेत। रानटी हत्तींनी केलेली नासाडी पाहताच शेतावर हंबरडा फोडत शेतकऱ्यांना रडायला सुरुवात केली। अमरावतीच्या विमानतळावर एअरलाइन्सच्या साईटवर अजूनही विमानतळाचं नाव आलेलं नाही। अद्याप तिकीट विक्रीही सुरू झालेली नाही, त्यामुळे 31 मार्चच्या पहिल्या विमान उड्डाणाबाबत संभ्रम निर्माण झालाय। विविध मागण्यांसाठी मातंग समाजानं आंदोलनाचं हत्यार उपसलंय। मातंग समाजाच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि या मागण्या पूर्ण न झाल्यानं अखेर सकल मातंग समाजाच्या वतीनं अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। वाशिम पोलीस दलात 2 कॅमेरे असलेली अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हॅन दाखल झाली आहे। या व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे जोडता येणार आहेत, तसंच थर्मल इमेज सुविधा असलेले कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणा असणार आहे। या सर्व्हेलन्स व्हॅनमुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचं सध्याचं बिल 11 कोटी रुपये असून त्यापैकी किमान 5 कोटी रुपये न भरल्यास पाणी योजनेची वीज तोडण्याची नोटीस महावितरण कंपनीनं दिली आहे। त्यामुळे 5 कोटी न भरल्यास अहिल्यानगर शहरातील पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे। रमजान निमित्त सोलापुरातील बाजारपेठेत तब्बल 400 प्रकारचे अत्तर आलेत। यंदाच्या वर्षी अत्तरांच्या किमतींमध्ये 10% घट झाली आहे। सोलापुरात देवीच्या मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे। वासुदेव बंदगी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपीकडून सोन्याच्या दागिन्यांसह मोटारसायकल जप्त करण्यात आली। अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा होणार आहे। स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। स्वामी भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थानकडून करण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्रात राज्यातील पहिलं टीईडी उपकरण राबवण्यात आलंय। हे उपकरण कासवांना वरदान ठरणार असून ट्रॉलर फिशिंग करणाऱ्या बोटींना हे उपकरण सक्तीचं करण्यात आलंय। रायगड जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या 28 धरणात मार्च महिन्यात 47.4% जलसाठा शिल्लक राहिलाय। जिल्ह्यात उन्हाचा पारा 38 अंशांवर पोहोचला असून पाण्याचा वापर अधिक प्रमाणात वाढलाय आणि त्यामुळे धरणातील जलसाठा कमी होऊ लागलाय। भिवंडी तालुक्यातील वडपे गावात ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाहणी दौरा केला। यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या गुणवत्तेचं त्यांनी कौतुक करत संवाद साधला। सोलापुरात बेदाणा उत्पादकांना सुगीचे दिवस आलेत। रमजानचा पवित्र महिना सुरू असल्यानं बेदाण्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे। बेदाण्याला प्रति किलो 250 ते 400 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। जळगावातील काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि गटबाजीचा स्फोट झालाय। अंतर्गत कलहामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस अडचणीत सापडण्याची शक्यता असून निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे। वर्ध्याचे पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी गेले असता त्यांना वाघाचं दर्शन झालं। झाडाखाली वाघाला पाणी पिताना पाहिल्यानं पर्यटक सुखावले। राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठानं नोटीस बजावलेली आहे। मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात राहुल मोटे यांनी ही याचिका दाखल केली होती। नागपुरातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 30,000ची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले। एका तरुणानं याबाबतची तक्रार एसीबीकडे केली होती। जगातील 15 उष्ण शहरात विदर्भातील 4 शहरांचा समावेश झालेला आहे। ब्रह्मपुरी हे जगातील
8व्या क्रमांकाचं उष्ण शहर असून नागपूर 11व्या तर अकोला आणि चंद्रपूर 14व्या आणि 15व्या क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये सन 2027 मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आलाय. या निर्णयामुळे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या विकासाला चालना मिळणार आहे. बडनेराजवळ बलेरो येथील अमरावती विमानतळाला IATA कोड मिळालेला आहे. IATA प्रमाणन प्रवासी संस्थांना विमान कंपन्यांच्या वतीनं विमान तिकीट जारी करण्याची परवानगी देतं आणि आरक्षण प्रक्रिया सुलभ करतं. यापुढे अमरावती विमानतळाचा IATA कोड AVT म्हणून उमटणार आहे. पंढरपूर परिसरात मार्च महिन्याच्या शेवटी तापमानाचा पारा वाढलाय. उन्हाच्या तडाख्यापासून फळांचं संरक्षण करण्यासाठी पंढरपुरातील आंबा बागायतदारांनी आंबा पिकाला कागदी पिशव्यांचं आवरण लावलंय. राज्यातील 119 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे 1200 कोटी रुपये अद्यापही दिलेले नाहीयेत. दिवाळी झाल्यानंतर तोडणी झालेल्या ऊसाचे पैसे गुढीपाडव्याला देखील मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. ठोस अशी कारवाई होत नसल्यानं ऊस उत्पादक पैशांसाठी तिष्ठत राहिलेत.